नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नवी मुंबई येथे विविध ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 रोजी हिंदू धर्माचा त्याग करून 5 लाख अनुयायांना बौद्ध धम्माच्या ओटीत टाकले. त्याच अनुषंगाने संपूर्ण भारतात विजयादशमी दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात येतो. नवी मुंबई येथे विविध ठिकाणी 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशील करून करण्यात आली. यावेळी दिघा, विष्णुनगर, घनसोली, मेघ मल्हार सोसायटी, कोपर, खैरणे, तुर्भे, बेलापूर या ठिकाणी धम्म प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सिद्धाराम ओहोळ, युवक जिल्हाध्यक्ष यशपाल ओहोळ, दिघा विभाग कार्याध्यक्ष संजय वाघ, युवा कार्यकर्ते प्रतीक सुतके यांची प्रमुख उपस्थिती होती. यस न्यूज महाराष्ट्रासाठी नवी मुंबईवरून रवी पी ढवळे सर, कार्यकारी मुख्य संपादक, मुंबई. एका चांगल्या कामामध्ये अडथळा आणणं माझ्या बुद्धीला पटत नाही. मी डेकण्यावर म्हटलं की दर्शन करून मुक्ती करून जातो. कारण एवढं म्हणजे मी सुद्धा ऐकत होतो त्या आपल्या माणसांना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगणं ही कला आम्हालाही जमत नाही, बऱ्याच लोकांना जमत नाही. ते सगळ्यांनी आपण त्याचं टाळ्या वाजवल्या आणि माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला बुद्धाच्या मंदिरात टाकलं, अर्थात तिथे पाठवलं आणि काही गोष्टी बाबासाहेबांनी आपल्याला सांगितल्या त्या अंगीकारून आपण बौद्ध धर्माचं बाबासाहेबांच्या जीवनामधलं जे महत्त्व आहे आणि त्यांनी शेवटी जाता हे सांगितलं मला भारत बौद्ध नाही करायचं आहे. पण अशाच छोट्या छोट्या स्वरूप आपल्या गावामध्ये, आपल्या शहरी भागामध्ये, आपल्या कॉलनीमध्ये, आपल्या नगरच्या इमारतीच्या मध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये मैत्री भावना कशी असली पाहिजे, कुठल्या पद्धतीची असली पाहिजे या संदर्भात अतिशय मी खरं भारावून गेलो. मी त्यांना घेऊन जाईल तुमच्या प्रोग्रामला. आज खरं म्हणजे सुरुवातीचा एक कार्यक्रम विष्णूकडे निघायचा हा तो 1 तास लेट लागला. तिथं मला तुमच्यावर माझे 2 कार्यक्रम तिथे आता ते मी अनुपस्थित राहणार. त्यामुळं लोकांच्या भावना कशा असतात की आपला माणूस आपल्या ते एक मैत्री भावना आहे. मी जर तुमच्या या कार्यक्रमाला आलो असतो तर तुमच्यातली माझ्यातली मैत्री भावना आहे ती झाली नसती. आणि मी नेहमी म्हणतो माझ्या प्रत्येक भाषणामध्ये मंगल मैत्री असावी तर ती मंगल असावी, पवित्र असावी. त्या मैत्रीमध्ये कुठलाही अहंकार, कुठली भावना, कुठली आशा आकांक्षा नसावी, ते एकदम मोकळी पाहिजे. आणि प्रत्येकाने मैत्री भावनेनं आपण जर वागलो तर मग आपल्या घरामधलं वातावरण, आपल्या विभागातलं वातावरण, आपल्या गावचं वातावरण, आपल्या तालुक्यातलं वातावरण, आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये प्रत्येकाने जर मंगल मैत्रीने वागलं तर आपण बघा एका पक्षामध्ये 2-3 म्हणजे अडथळ्याला नावं ठेवायचं लोक किती अडथळे गट. आता प्रत्येक मोठ्या पक्षामध्ये गट आहे, कोणी नाव ठेवायचं. पण आपण त्यातून एक बोध घेतला म्हणजे विचारांची लढाई आहे. अनेकाचे विचार वेगळे असतात. आईची वेगळी भूमिका असते, मुलीची वेगळी भूमिका असते, घर एकच असतं. आणि म्हणून असं असलं तरी आपल्यातली मंगल मैत्री ते आपण सदैव दृढ करावी, ती कायम ठेवावी. यापर्यंत बुद्धाचा मार्ग आपल्याला कळेल. बुद्ध संदेश आपण जर घेतला तर जीवनाची कला, ही आदर्श जीवन करण्याची कला आहे जी बुद्धांकडून आपल्याला प्राप्त झाली. तर ती कला आपल्याकडे अवगत होईल आणि आपल्याचं बंधुत्वाचं नातं हे अधिक दृढ होईल. ते दृढ करण्यासाठी आपल्या भगिनी या ठिकाणी जे प्रवचन या ठिकाणी आहे त्याचा आपण स्वाद घ्यावा आणि आपली स्वाद आणि आपल्या अनुकरणामध्ये आपण ते आणावं अशा तऱ्हेची आपल्याला विनंती करतो. तथागतांच्या चरणी मी प्रयत्न करतो. आणि मी मध्येच व्यत्यय बोललो होतो, तो व्यत्यय आता मी या ठिकाणी आजच्या पुढच्या नाहीचं होतं. मला तुम्हाला माहिती आहे निरोळा एक मोठा कार्यक्रम केला आहे. बुद्ध मूर्तीची स्थापना मागच्या काही दिवसापूर्वी झाली होती, ते कार्यक्रम आहे. तर आमदार मंदार असले बरेच लोक त्या ठिकाणी आहेत. तर मला वाटते की तिथे मी काय पोचू शकेल की नाही वेळेवर माहीत नाही, तर जावं तर लागेल. आपण दीक्षाभूमीला जातो, आपण चैत्यभूमीला जातो, काय जातो तर तिथलं दर्शन हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. एक प्रेरणा देते बुद्धमूर्ती, आपल्याला प्रेरणा येते. ते प्रेरणा मिळावी यासाठी तिथे मी आता जाता येताना आपल्या कपकेला डेकोजाबांचे बुद्धविहार आहेत तिथं जुनं तिथे जायचं आणि जिथे मी बुद्धविहार बांधलं आहे ॲडूला मला सांगायला मला आनंद वाटेल की
18 गुंठ्यामध्ये मी पुतळा बांधला. 18 गुंठे आणि 8 मोठी झाडं, 52 झाडं आहेत, मोठी झाडं. की उन्हाळ्यामध्ये आपण गाडी घाला असतं निवांत तुम्ही त्या सावलीमध्ये बसू शकता घरच्या प्रांगणामध्ये. तर तिथे मी त्यांनाही टाईम दिला आमच्या लोकांना की मी 11 वाजता येतो, शक्यच नसतं. तर तिकडून जाऊन मला विहारात जायचं. तर हे रस्ता असल्यामुळं मी आपले रजा घेतो आणि आपला थोडा त्रास दिला त्याबद्दल क्षमा मागून तिथं सांगतो. जय हिंद, जय भारत. हाक तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.